नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या गुरुवारी 23 नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हणतात. याचबरोबर देव उठणी एकादशी असे देखील म्हणतात. या एकादशीला सर्वांनी उपवास करावा असं आपण म्हणतो. पण तुम्ही या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल, पण तुम्ही या चुका अजिबात करायच्या नाही आहे. या चुका कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनेलवर पहिल्यांदा असाल, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताचे मोठे महत्त्व सांगण्यात आले आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. यापैकी आषाढ महिन्यातील एकादशीला सर्वोत्तम मानले गेले आहे. असं म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींची पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत केल्यामुळे आयुष्यात संपन्नता येते. या दिवशी जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच उपवासही केला जातो. देव उठणी एकादशी तिथीला जगाचे पालनपोषण करणारे भगवान विष्णू झोपेतून जागे होतात. देव उठणी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी देव जागे होतात आणि या दिवसापासून चतुर्मास संपतो आणि हा शुभ कालखंडाचा प्रारंभ मानला जातो. यावर्षी देवउठणी एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी केली जाणार असून दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह होणार आहे. देवउठणी एकादशी ही एक अवर्णनीय शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवसापासून लग्न कार्य, बारसं या सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. एकादशी तिथीचा शुभ मुहूर्त. एकादशी तिथी 22 नोव्हेंबर रोजी 11:03 चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:01 समाप्त होणार आहे. यानुसार उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशी साजरी केली जाणार आहे आणि या एकादशीचा उपवास 24 तारखेला सकाळी सोडायचा आहे. उपवासाचा म्हणजेच पारणाचा वेळ, उपवास सोडण्याचा वेळ हा सकाळी 6 वाजेपासून ते 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. एकादशी तिथीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. शक्य झाल्यास या दिवशी श्रीहरी विष्णूंना पिवळे वस्त्र, पिवळे फूल, पिवळा नैवेद्य अर्पण करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा किंवा जास्तीत जास्त जप करायचा आहे. श्रीहरी भगवान विष्णूंबरोबरच आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला स्पर्श करायचा नसतो. जल देखील अर्पण आपल्याला करायचं नाही आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र देखील आपल्याला तोडायचं नाही आहे. पण एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक घालू शकतात. बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकतात. तुळशीला आपल्याला सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालणार आहे. याचबरोबर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. तुम्ही या दिवशी उपवासाचे सर्व पदार्थ खाऊ शकतात. तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकतात, तळलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. या दिवशी तुम्ही खिचडी बनवून खाऊ शकतात. त्याचबरोबर फलाहार घेऊ शकतात. दुधाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. सायंकाळी म्हणजेच रात्री देखील तुम्हाला फलाहार घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. आता एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणती चूक करायची नाही तर बघा, तुम्हाला जर का एकादशीचा उपवास करायला जमलं नाही तरी चालेल, पण तुम्हाला ही एक चूक अजिबात करायची नाहीये. या दिवशी आपल्याला चुकूनही भात खायचा नाहीये, म्हणजे तुम्हाला तांदळाचं सेवन करायचं नाहीये. एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही. एकादशीला भात खाणं पाप मानलं जातं. धार्मिक कथानुसार जो व्यक्ती एकादशी तिथीला भात खातो तो पुढील जन्मात रांगणाऱ्या योनीत जन्माला येतो. मात्र द्वादशी तिथीला भात खाल्ल्यास या योनीतूनही मुक्ती मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी दातून किंवा मंजन निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. यासोबतच या दिवशी रागवणे, खोटे बोलणे, कोणाची निंदा करणे आणि इतरांना वाईट बोलणे, इतरांचे वाईट करणे टाळावे. असे केल्याने केवळ कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजात मान सन्मान आपल्याला मिळत नाही आणि पापाचा भागही आपण होतो. या सर्व गोष्टी करण्याऐवजी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणे सर्वात चांगलं आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत.
तुळशीची पानं तोडणं शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितले आहे. दुसरीकडे द्वादशी तिथी साजरी केली जाते तेव्हा फक्त तुळशीच्या पानांचीच करावी. मात्र त्या दिवशीही उपवास करणाऱ्याने तुळशीची पान तोडू नये. घरात लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असेल ज्याने एकादशीचा उपवास केला नसेल तर त्याला द्वादशी तिथीला पानं तोडायला सांगावी. एकादशीच्या दिवशी या गोष्टी देखील टाळल्या पाहिजे, जसं की मसूर डाळ, चणा डाळ, उडदाची डाळ, कोबी, गाजर, पालक, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करू नये. यासोबतच या दिवशी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वाईट गोष्टी करणे टाळावे. एकादशी तिथीला मोक्षदायिनी तिथी म्हटले आहे, त्यामुळे एकादशी तिथीला ही कामे करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी काही ठिकाणी कांदा लसूण देखील खाल्ले जात नाही. याचबरोबर एकादशीच्या दिवशी मांस मच्छी म्हणजेच मांसाहार करू नये. या दिवशी खोटे बोलू नये. या दिवशी कोणाचीही निंदा करू नये. या दिवशी कोणालाही उलटे बोलू नये. या दिवशी इतरांवर रागवू नये. घरात भांडणं करू नये. घरात वाद होऊ नये याची आपण काळजी घ्यावी. एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त ही सेवा करायची आहे. तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामावलीचं पठण तुम्ही करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकतात. लक्ष्मी अष्टकचं तुम्ही पठण करू शकतात. याचबरोबर तुम्ही एक उपाय या दिवशी करू शकतात. आता हा उपाय काय आहे यावर आपला व्हिडिओ आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या दिवशी तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला विष्णू सहस्रनामावली म्हणत तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुमची जर का कठीणातील कठीण इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल, ती इच्छा तुम्हाला बोलून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, तुमच्याकडे जेवढी तुळशीपत्र असतील ती तुळशीपत्र तुम्हाला हातात घ्यायची आहे, किंवा मग तुमच्याकडे जर का 1000 तुळशीपत्र असेल तर एक एक तुळशीपत्र तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करत तुम्हाला भगवान विष्णूंचे सहस्रनामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे. याने देखील तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होणार आहेत. हा उपाय देखील 100% पॉवरफुल रिझल्ट देणारा उपाय आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकतात. तुम्ही दिवसभर कधीही हा उपाय करू शकतात. व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.